छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांची ही कारवाई आहे। 60 लाखांहून अधिक किमतीचे गोवंश जप्त करण्यात आले। 131 गोवंशांची सुटका करण्यात आली आहे। 8 आरोपींवर 4 गुन्हे दाखल करण्यात आले। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती आता छत्रपती संभाजीनगरमधून पोलिसांची ही मोठी कारवाई समोर आली आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तर 60 लाखांहून अधिक किमतीचे गोवंश जप्त करण्यात आले। 131 गोवंशाची सुटका करण्यात आली, तर 8 आरोपींवर 4 गुन्हे दाखल आहेत। दिवसापासून आम्ही प्रयत्नपूर्वक कसोशीने स्वतः माहिती काढलेली होती की काही एरियामध्ये शहरामध्ये अशा प्रकारे अवैध जनावरांचा साठा करून ठेवला जात आहे। त्या अनुषंगाने जिन्सी पोलीस स्टेशनमध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणावरती जनावरेही जमा झालेली आहेत। 250 अंमलदार यांच्या मदतीने आम्ही कोम्बिंग ऑपरेशन राबवलं, ज्याच्यामध्ये आम्हाला जवळपास 131 जनावरे गोवंशाची मिळून आलेली आहेत आणि आम्ही त्यांना मध्ये 8 आरोपींना आम्ही या संदर्भामध्ये ताब्यात घेतलेला आहे। पुण्यात रिक्षा टॅक्सीचा प्रवास महागणार आहे। सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे। सीएनजीचा दर 94 रुपये 75 पैसे इतका झाला। वाढीव दर रात्रीपासूनच लागू झालेत। तर पुण्यामध्ये पुन्हा एकदा आता रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे, कारण सीएनजीचे दर हे पुन्हा एकदा रात्रीपासून वाढले। चंद्रावर नासा उभारणार आहे कायमस्वरूपी मानवी तळ। नासाची 3 टप्प्यात ही योजना असणार आहे। यंदाच ही मोहीम पार पडणार आहे। चंद्रावर कायमस्वरूपी मानवी तळ उभारण्याच्या दिशेने अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने मोठं पाऊल उचललंय। यंदाच 3 स्वतंत्र चांद्र मोहिमा राबवण्याची घोषणा केली। या योजनेसाठी सुमारे 20 अब्ज अमेरिकी डॉलर खर्च अपेक्षित आहे। नासाचे प्रशासक जॅरेड आयझकमन यांनी या महत्त्वाकांक्षी मून बेस प्रकल्पाची माहिती दिली आहे। या योजनेअंतर्गत चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभारण्यात येणार असून त्यात लुनार रोवर, ड्रोन व विविध वैज्ञानिक उपकरणांचा समावेश असेल। भाषा त्रिसूत्रीबाबत उत्तर दाखल करा। सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, सीबीएसई आणि एनसीईआरटीला हे आदेश दिले। 9वीतील विद्यार्थ्यांसाठी 1 जुलैपासून 3 भाषा शिकणे अनिवार्य करणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या धोरणाविरोधातील याचिकेची ही सुनावणी आहे। तर ही सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सहमती दर्शवली आहे। न्यायालयाने केंद्र सरकार, सीबीएसई आणि एनसीईआरटी यांना नोटीस बजावत 2 आठवड्यात सविस्तर उत्तर सादर करण्याचे आदेश दिले। इंधन दरवाढीचा एअर इंडियालाही फटका बसलाय। देशांतर्गत उड्डाणांमध्ये तात्पुरती 22% कपात करण्यात आली। वाढत्या इंधन दरवाढीचा फटका आता हवाई मार्गालाही बसू लागला। याच दरवाढीतून एअर इंडियाने देशांतर्गत उड्डाणांमध्ये तात्पुरती 22% कपात करण्याचा निर्णय घेतलाय। टाटा समूहाच्या मालकीच्या या विमान कंपनीने जून ते ऑगस्ट 2026 या कालावधीत काही निवडक मार्गावरील उड्डाणांची वारंवारता कमी करण्याचं जाहीर केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।